आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आजोबा तुमचे हात बघू. इन्स्पेक्टर शंतनू, इतकी वर्ष काम करता, इतके अनुभवी आहात, तरी तुमची नजर धोका कशी खाते? माणसाच्या डोळ्यात बघून नजर पारखता आली पाहिजे. सॉरी मॅडम, पण रस्त्यावर इल्लीगल दुकान टाकून बसलाय, त्याचं काय? ते तर अयोग्य आहे ना. बरोबर आहे तुमचं. काही चुकांना शिक्षा असते आणि काही चुका सुधारण्याची संधी द्यावी लागते. आपण असे वाटेल ते कोणावरही काही आरोप नाही करू शकत. आपल्याकडून कोणावरच अन्याय नाही होता कामा. पोलीस हे लोकांना मित्र वाटले पाहिजेत, आपले शत्रू नाही. आजोबा तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला काहीही होणार नाही. पण हे असं रस्त्याच्या कडेला फुटपाथवर कुठेतरी दुकान मांडणं चुकीचं आहे की नाही? फुटपाथ हा चालण्यासाठी असतो की नाही? मग तिथे दुकान टाकणं म्हणजे कायद्याचं उल्लंघन करण्यासारखं आहे. तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला काही होणार नाही. जे करू नये तेच केलंस अक्षरा. शेवटी शेपटीवर पाय दिलासच तू माझ्या. आता तुझा बिमोड करावाच लागेल. संपलीस तू अक्षरा, संपलीस. हा अक्षरा बोला की. अहो त्याचं काय झालं, मी बारक्या संघ ना बाहेर बोलत होतो आणि फोन आहे ना माझा आतमध्ये खोलीत होता बघा. बरं तुम्ही बोला की, तुम्ही कशापाई फोन केलाय? ऐका ना, ते सगळं जाऊ दे, मला तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचंय. मला सांगा, आपल्याकडे अशी छोटीशी टपरी बसेल अशी एखादी जागा आहे का? टपरी? आणि ती कशा पाहिजे? आता एक आजोबा आहे ज्यांना त्यांचा उदरनिर्वाह चालण्यासाठी अशी टपरी वजा छोटीशी जागा हवी, ज्यात ते छोटा मोठा काहीतरी व्यवसाय करू शकतो. आजोबा? अहो पर कोण आजोबा? आणि त्यांनी कसला धंदा करायचा आहे, कुठल्या भागात करायचा आहे? ऐका ना, ते सगळं मी तुम्हाला सविस्तर सांगते. आता मला फक्त अशी कुठली जागा आहे की नाही तेवढं सांगा. बरं बरं ठीक आहे. अहो आपलं एक काम चालू आहे बावड्याला, तिथे एक जागा मिळून जाईल बघा. बेस्ट. बरं मी त्यांना तुमच्याकडे पाठवते, तुम्ही काय ते सविस्तर त्यांच्याशीच बोलून घ्या. ठीक आहे? हा चालेल चालेल, मी बोलतो त्यांच्या संग. ठेवते आता, बाय. हा चालेल ठीक आहे. आजोबा काळजी करू नका, तुम्हाला तुमच्या हक्काची जागा नक्की मिळेल. सुंदर सूर्यवंशींना जाऊन भेटा, पण परत असं फुटपाथवर दुकान मांडू नका. हा मॅडम, लय उपकार झालं बघा तुमचं. हो, एवढ्या म्हाताऱ्या माणसाला तुम्ही मदत केलं, देव तुमचं कल्याण करेल. आजपर्यंत कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याला असं कनवळू असल्याचं बघितलं नाही. पोरी तू खूप खूप मोठी हो. आजोबा आता हक्काच्या मिळालेल्या जागेवर छान व्यवसाय करा. येतो मी. कुठल्या तंद्रीत मोबाईल इथे विसरला काय माहिती. आता गावला तर बरा, तिथं बुरट्या चोरांची काही कमी नसते. नाही नाही, गावल गावल. मामा तुम्ही इथे? काम होतंय. काम होतं पोलीस स्टेशन मध्ये? काही झालंय का?
पोलीस स्टेशनला लक्ष तीर्थ वसाहतमध्ये एक जागा विक्रीसाठी आली. ती जागा नेमकी कोणाच्या मालकीची आहे त्याबद्दल डिटेल्स घ्यायला आले. हा 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 त्या जागेत बरेचशा केसेस पण झालेल्या आहेत. मालकी हक्काबद्दल लिटिगेशन्स आहेत. त्याबद्दल मला त्या केसेसची माहिती काढायची होती. मग कुठं जाणार? पोलीस स्टेशनला. म्हणून इकडे आलो. ठीक आहे, पण इथून पुढे कायद्यासंबंधित कुठले डिटेल्स हवे असतील ना तर मला विचारा. इन्स्पेक्टर शंतनूंना कशाला डिस्टर्ब करताय उगाच. चला आता. नाही ते मोबाईल राहिलाय माझा, मगाशी घाईत गेलो ना, ते घ्यायचं राहिलं ते घेतो. आलोच मी. चव्हाण, पवार, चला. गेली बरं साहेब, ते वाचलो आपण. अभिनंदन. मोबाईल उचल. हे थँक्यू बिंक्यू म्हणण्यात वेळ वाया घालू नको आणि माझे पैसे लवकरात लवकर मला पोस्ट कर, कळला? नाहीतर सडायचं जेलमध्ये. नाही साहेब, देतो लवकरच पैसे. येतो. मॅडम आत येऊ? या. मॅडम जेवण वाढू का? तुम्ही जेवलात? नाही अजून. ते आपले जाधव साहेब, त्यांना जुल्या कुठल्या फायनी लागणार होता ना, ते त्यांना कपाटातून शोधून देत होतो. कामातच होतो. आधी तुम्हाला देतो आणि मग मी खातो. नाही नको, उशीर झालाय खूप. तुम्ही जेवून घ्या, मी जेवते. बरं मॅडम. घरी सगळे जेवले असतील ना? आजपासून मला दुपारचं जेवण तरी घरच्यांना सोडूनच जेवावं लागणार आहे. इतकी सवय झाली आहे सगळ्यांची, आता एकटं जेवायला जीवावर येतंय. एक काम करते, यांना फोन करते. यांच्याशी बोलत बोलत 2 घास तरी जातील. हा शर्वरी, आधी ह्यो असा सातबारा बघायचा आणि मग प्रॉपर्टी कार्डवर असली नावं बघायची, बरोबर ना? हा. अक्षरांचा फोन. शर्वरी, हे बघा अक्षरांचा फोन आलाय. थांबा, आधी यांचा फोन घेतो आणि नंतर कामाचं बघू. आहो थांबा. हॅलो अक्षरा. हा बोला की. तिथं काय अडचण नाही ना? मग अहो काही अडचण नाहीये. तुम्ही जेवला? हा, म्हणजे आता थोड्या वेळानं जेवणारच आहे. मग आता काय करताय? तुम्हाला खरं सांगू काय, मी आज जमिनीची कागदपत्र कशी असतात ना हे शर्वरीकडनं समजून घेतोय बघा. वा, छान. आता हे सगळं तुम्हालाच बघितलं पाहिजे. हा होय. ओ मला बोलायचं. इकडे द्या ना, मला बोलायचंय. अहो होय देतो. मला बोलायचं काय इकडे? होय घ्या. हॅलो ताई, अगं काय सांगू तुला. जीजू तुझ्या केबिन मध्ये एकदा जाऊन आले आणि काय काय शिकून आलेत माहितीये. कामाच्या बाबतीत तर एवढे सिरियस झालेत की काही विचारू नकोस. जमिनीचे सगळे व्यवहार काय समजून घेतायत, विचारपूर्वक सगळ्या शंका काय काढतायत, सगळं व्यवस्थित करत होते. पण आता काय झालं ना, बायकोचा फोन आला आणि बायको ड्युटीवर असूनही आपल्याला फोन करते म्हणल्यावर जीजू गेले हवेत आणि काम राहिला बाजूला. ओ शर्वरी, अहो कशाला माझी मस्करी करताय? हा आण फोन द्या इथं. मला अक्षरा संग बोलायचंय. कामाचं आहे ना, मी नंतर बघणार आहे. आता बायकोचा फोन आलाय ना, हो तर काम बंद. हो थांबा, तुमची बायको काही पळून नाही चालली कुठे. हा ताई, चारू दे त्यांना फोन. ठीक आहे. आता काय बाबा, IPS ऑफिसरची ऑर्डर आहे ना, पाळावी तर लागेल. घ्या बोला.
हॅलो अक्षरा, मला सांगा तुम्ही जेवलात का नुसतं कामच करत बसलायत? अहो जेवायचा म्हणूनच डबा उघडणार होते, पण केबिन मध्ये जेवायची इच्छा होत नाही. म्हणजे एकटं एकटं वाटतंय. रोज सगळ्यांबरोबर जेवायची इतकी सवय झाली आहे ना. अहो त्यात काय, मी आता लगी तुमच्या समोर हजर होऊ का? येऊ का सांगा, बोला. अहो नको नको, आता हे रोजच असेल. अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्हाला त्रास नाही द्यायचा. अहो अक्षरा, त्रास कसला? बायको बरोबर जेवण करणं हे काय त्रासाचं काम आहे होय? हा ग शर्वरी, तू इथं आहेस वय? निर्मला ताई तुला किचन मध्ये केव्हापासून बोलवत आहेत? जा बरं. ओ मी आलेच जाऊ. अक्षरा, तुम्हाला खरं सांगू काय, तुम्ही इथं नाही आहेत ना तर माझ्या घशाखाली बी घास उतरत नाही बघ. अहो असं नका ना करू. मॅडम आत येऊ? मॅडम लंच ब्रेक झाल्यानंतर इन्स्पेक्टर शंतनू आणि पाटील साहेबांसोबत आपली मीटिंग आहे. मी जस्ट रिमाइंड करायला आलो होतो. हो लगेच करूयात आपण मीटिंग. अहो ऐका ना, मला अर्जंट मीटिंगला जावं लागतं, आपण नंतर बोलूयात. हा होय होय, पण ऐका, आधी जेवण करून घ्या आणि नंतर कामाला लागा. हा बर ठीक आहे. बापरे, अक्षरशने केवढं काम असतंय आणि मला खात्री आहे मीटिंगच्या नादात आहे ना या ताणभुग विसरणार, फक्त कामच करत बसणार. अरे सुंदर, तू आहेस की एवढा बायकोची काळजी घ्यायला? हा, लाडाची बायको आहे ना हो तुझी. मग आता तू हित काळजी करत बसण्यापेक्षा तू तिच्यासाठी गरमागरम डबा घेऊन जा. हे सरप्राईज बघून खुश होईल बघ, तिला बी छान वाटेल. हा मामी, अहो कसली नातकुळ आयडिया दिली आहे तुम्ही. मी आहे ना असंच करतो, गरमागरम डबा घेऊन आहे ना थेट पोलीस स्टेशनलाच जातो. त्यासनी बरंच वाटेल. तांकू जा, आनंदानं जा. बरं आता बी तिची मीटिंग असणार आहे. ती एकदा कात गुतली की तिथं जाऊन परत तुला शिपायासारखंच बाहेर बसवणार आहे ती. मग बघ मी पुढं काय करते. इन्स्पेक्टर शंतनू, मी तुमच्या सगळ्या फाईल्स चेक केल्यात. तुमच्या एरियात सगळ्यात कमी गुन्हे आहेत आणि ही गोष्ट खरंच खूप कौतुकास्पद आहे. तुमचं खरंच खूप अभिनंदन. थँक्यू. पाटील साहेब, आपल्याला इन्स्पेक्टर शंतनू सारख्या कर्तव्यदक्ष ऑफिसर्सची खरंच खूप गरज आहे, ज्यांनी आपली कामं खूप सोपी होतील. खरंय मॅम, अशाच पद्धतीने जर गुन्हेगारी कमी झाली तर समाजात माणुसकी जिवंत राहील. ही बया आता हळूहळू या सगळ्याच्या मुळाशी पोहोचली तर अवघड होईल आणि सगळं माझ्या गळ्याशी येईल. पाटील साहेब म्हणतायत तसं गुन्हेगारी खरंच जर कमी झाली तर समाजाची प्रगतीच होईल, नाही का? मला सांगा, तुम्ही तुमच्या भागातली गुन्हेगारी कमी करण्यासाठी काय काय केलं, म्हणजे काय काय योजना राबवल्यात? तुमचा जर पॅटर्न आम्हाला सगळ्यांना कळला तर आपण प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये तुमचाच पॅटर्न फॉलो करायला सांगू, जेणेकरून सगळीकडचीच गुन्हेगारी कमी होईल, नाही का? आणि अशाने कोल्हापुरातली गुन्हेगारीची टक्केवारीच आपल्याला आटोक्यात आणता येईल. कसला पॅटर्न सांगू तुला? इथं माझा खिसा भरला जावा म्हणून मी बऱ्याच गुन्ह्यांची नोंद ठेवत नाही. बाहेरच्या बाहेर सगळ्या गुन्ह्यांची सेटलमेंट करतो. इन्स्पेक्टर शंतनू, अहो लक्ष कुठे तुमचं? येस, मी सगळे डिटेल्स देतो तुम्हाला आणि शहरात गुन्हे कमी करण्यासाठी मी तुमची मदत करेन. थँक्यू.
आम्हाला जेव्हा तुमची गरज पडेल आम्ही तुम्हाला बोलवून घेऊ. तुम्ही जाऊ शकता. हे सगळं हळूहळू माझ्या अंगलट आलं तर? इन्स्पेक्टर शंतनू, येस येस मॅम. तुम्ही जाऊ शकता. आणि हो, बाहेर इन्स्पेक्टर जाधव दिसतील, त्यांना म्हणून आतमध्ये मीटिंग चालू आहे. मॅडम जोपर्यंत बोलवत नाहीत कोणाला आतमध्ये पाठवू नका. येस मॅम. रिपोर्ट्स तयार आहे. काल परवा आलेली बाई आम्हाला अक्कल शिकवते. मॅडम मॅडम म्हणून हिला सॅल्यूट करायचं. पण इथल्या खाचा खोचा इतक्या लवकर तुला समजणार नाही, कारण खुर्चीवर बसून काम होत नसते अक्षरा मॅडम. अरे शंतनू साहेब, तुम्ही इथं? अरे सुंदर सर, तुम्ही? हा, त्याचं काय आहे, आता बायको एवढं काम करते म्हटल्यावर त्यांची काळजी आपणच घेतली पाहिजे की नाही, म्हणून त्यांच्यासाठी गरमागरम जेवण आणलंय बघा. हे बरं केलंय. मॅडमची बडदास्त झालीच पाहिजे. होय तर साहेब, अहो तुमच्या मॅडम आहेच तशा समदेशने जीव लावतात बघा, म्हणून आपण पण त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं की नाही. बाहेर इन्स्पेक्टर जाधव दिसतील, त्यांना म्हणून आतमध्ये मीटिंग चालू आहे. मॅडम जोपर्यंत बोलवत नाहीत कोणाला आतमध्ये पाठवू नका. हो नक्कीच. बघा ना, आता मी मॅडमला खास भेटायसाठी आलो. आताच माझी मीटिंग झाली त्यांच्यासोबत. अच्छा, म्हणजे तुमची मीटिंग होती होय अक्षरा संघ? नाही, त्या फोनवर बोलल्या मला की त्यांची मीटिंग आहे म्हणून, आणि मला 100% खात्री होती की मीटिंगच्या नादात त्या जेवणाकडे दुर्लक्ष करणार, म्हणून मी स्वतः त्यांच्यासाठी गरमागरम जेवणाचा डबा घेऊन आलोय बघा. खरंच खूप नशिबान आहेत अक्षरा मॅडम. तुमच्यासारखा काळजी करणारा नवरा त्यांना मिळाला. नाहीतर आमच्या डिपार्टमेंटमध्ये जेवणाची काय, झोपण्याची सुद्धा वेळ फिक्स नसते. मला खात्री आहे तुम्ही अक्षरा मॅडमची नीट काळजी घ्याल. हा होय होय. आता तुमची मीटिंग संपली ना, तर मी त्यासनी गरमागरम जेवण देऊन येतो. आलोच मी. अक्षरा चला, मस्त मी गरमागरम जेवण आणलंय, पड्डीशी जेवण घ्या. अहो ते काम बी माझ्या नंतर करा. चला 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 चला. अरे थांबा, न विचारता आत कसे आलात तुम्ही? सरकारी कार्यालयामध्ये परमिशन घेऊन आत यायचं असतं. साधी इतके मॅनर्स नाही आहेत तुम्हाला? अक्षरा मॅडम ऑफिसर आहेत, तुमच्यासारख्या सर्वसामान्य नाही राहिल्यात. पूर्ण जिल्ह्याची जबाबदारी आहे त्यांच्यावर. आणि ते कॉन्फिडेन्शियल मीटिंग सुरू असताना तुम्ही आत आलात कसे? ओ मी सांगत होतो माझी मीटिंग झाली आहे, पण बाकी अधिकाऱ्यांची मीटिंग सुरू आहे. पण तुम्ही न ऐकता सरळ आत आलात. चला निघत बाहेर. नाही का प्लीज बाहेर. हा माफ करा, ते गडबडीत झालं माझ्याकडनं. मी थांबतो बाहेर. एक्स्ट्रीमली सॉरी. मी सांगत होतो पण त्यांनी ऐकलं नाही. यू कॅन कॅरी ऑन. थँक्यू. मॅडम, कंटिन्यू. आय एम सॉरी सुंदरराव. मी तुम्हाला असं बोललो, पण वाईट वाटून घेऊ नका.
पण कसं आहे, अक्षरा मॅडम आता फक्त तुमची बायको राहिली नाही, तर त्या IPS ऑफिसर आहेत. त्यांना आता घरच्यापेक्षा आपली ड्युटी निभावणं जास्त महत्वाचं आहे. तुम्ही जरी त्यांचे पती आहात तरी आता त्यांचा दर्जा पाहता तुम्हीच थोडं सांभाळून घ्यायला हवं. आता बघा ना, संपूर्ण कोल्हापुरात शासकीय कार्यालयात त्यांना किती मान मिळतोय, त्यांच्या शब्दांना किती महत्व आहे. आता माझंच बघा ना, मी डिपार्टमेंटमध्ये इतका सिनियर असून त्यांना मॅडमच बोलतो. आता त्यांची सुंदर सूर्यवंशीची बायको म्हणून ओळख कमी होईल आणि IPS अक्षरा सूर्यवंशी म्हणून ओळख जास्त असते. हा, होय होय, तुमचं समज बरोबर आहे बघा साहेब. नाही, माझी चूक झाली बघा, मॅच जरा उतावळ्यासारखा वागलो. पर तुम्ही काळजी करू नका, यापुढं मी नीट वागेन, असं नाही म्हणा. हो, गरजेचं आहे. कारण आता अक्षरा मॅडमला घर आणि नवरा यापेक्षा सरकारी जबाबदाऱ्या जास्त प्रिय असतील. चला, मी निघतो, तुम्ही थांबा. आणि हो, मॅडमनी बोलवल्याशिवाय आज जाऊ नका.